श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की तारक मंत्र काय आहे, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा, आणि त्याचे महत्त्व काय आहे, त्यापासून आपल्याला काय फायदा होऊ शकतो, आणि महाराजांची भक्ती करत असताना या तारक मंत्राचं कसं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या मानवी जीवनामध्ये आहे आणि त्याचे चमत्कारिक फायदे आपण आज बघणार आहोत. तर त्याआधी सर्वांना एक विनंती आहे, जर आपल्याला श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमधील सर्व व्हिडिओ जर आवडत असतील, माहिती आवडत असेल, तोडगे आवडत असतील, शास्त्रधर्माची माहिती आवडत असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सर्वांनी जरूर करा. आणि इतरांपर्यंतही या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना या सेवेची गरज असते आणि माहितीची सुद्धा, तर इतरांनाही शेअर करा. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा अनन्यसाधारण मंत्र नसून याचे अतोनात फायदे या मानवी जीवनामध्ये महाराजांनी देऊन ठेवलेले आहेत. कारण जसे आपण विविध स्तोत्रमंत्र म्हणत असतो किंवा इतर काही पारायण वगैरे करत असतो, तर या धकाधकीच्या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये जर आपल्याला कोटी प्रमाणात, कोटीच्या प्रमाणात आणि खूप कमी टाईमामध्ये, खूप कमी वेळेत आणि कोटीच्या प्रमाणात, म्हणजे जसे पारायण आपण 1 2 3 4 5 असे 11 21 असे करतो, तर ते पारायण आपल्याला करणं शक्य होत नाहीत. कुठलेही स्वामीचरित्र असो, गुरुचरित्र असो, आणि बाकीची सेवासुद्धा किंवा भक्ती आपल्याला वाचणं बसणं होऊ शकत नाही. तर आपण हे जे तारक मंत्र आहे, या तारक मंत्राचं नित्य एकदा, 3 वेळा, 5 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा जर आपण पठण जर केलं, तर याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आणि याचा अनुभव सर्व भक्तांना येत असतो. आज जसं निदर्शनात आलेलं आहे की जे काही लोक या म्हणजे स्वामी महाराजांच्या मार्गावर चालतात किंवा स्वामी महाराजांच्या चरणी निष्ठा ठेवतात, त्यांचं जे भाग्योदय होण्याचं कारण आणि त्यांचं मार्गामध्ये किंवा महाराजांच्या चरणी येण्याचं कारण म्हणजे एक हा तारक मंत्र मानला गेलेला आहे. तुम्ही कुठल्याही माध्यमातून तारक मंत्र ऐकला, बघितला, तर त्यापासून जो इतर सेवेकऱ्यांना किंवा भक्तांना, लोकांना जो फायदा होतो त्याचा, आणि त्याच्यापासून त्यांना बेनिफिट्स आणि पॉझिटिव्हिटी मिळते, त्यानुसारच ते या तारक मंत्राचा फायदा घेऊन आपल्या महाराजांचरणी लीन होत असतात. तर आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. सर्वात आधी तर आपण तारक मंत्राचे फायदे काय आहेत ते सर्वात आधी जाणून घेऊया. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे फायदे असे आहेत की श्री स्वामी समर्थ महाराजचा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे, म्हणजे तो तारणारा आहे म्हणून त्याला तारक मंत्र असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याकडे कुठलंही संकट असेल तर त्या संकटातून निर्मुक्तता होण्यासाठी आपण या स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्राचा वापर करत असतो. आपण म्हणत असतो निष्ठा ठेवून, तारक म्हणजे तारून नेणारा, आणि तारक मंत्र या एका अर्थाने संकटातून वाचवणारा हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात. जीवनात सुख, समृद्धी, आनंद, अष्टैश्वर्य आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद लाभतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केलेले आहेत. आताच्या जीवनामध्ये जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे असे आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात म्हणजे तारक मंत्र जो आहे, एखाद्याचे जीवन बदलण्याचं, संतुलन निर्माण करण्याचा, परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणाराचा हा एक प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित आहे. या भूतलावर, माझ्या म्हणण्यानुसार या भूतलावर एकही मंत्र असा नाही की ज्याचे फायदे नाहीत, परंतु हा जो कलियुगामध्ये प्रत्यक्ष फळ देणारा हा जो मंत्र आहे, याला तारक मंत्र म्हटलं जातं. कारण प्रत्येक गोष्टीवर उपाय म्हणजे तो तारक मंत्र आहे. जर तुम्हाला धकाधकीच्या जीवनामध्ये जर कुठली स्वामी महाराजांची नामस्मरण सेवा करण्याला जमलं नाही, तर अगदी मोबाईलमध्ये सुद्धा आपण हेडफोन लावून प्रवास करत असताना, जॉबला जात असताना, कुठे पण या तारक मंत्राचं आपण पठण करू शकता, ऐकू शकता. आणि जर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल आणि आपल्या शरीर काम नसेल करत किंवा त्रास होत असेल, खूप मानसिक त्रास होत असेल, सतत चिडचिड, वाद, भांडणे होत असतील, तर आपण एका फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं, म्हणजे तांब्याच्या, पितळच्या किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा. महाराजांना विनंती करायची, अगरबत्तीची रक्षा त्याच्यामध्ये टाकायची आणि ते तीर्थ सर्व कुटुंबाने घ्यायचं. तारक मंत्र अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. ती सेवा म्हणजे प्रत्येकाने केलीच पाहिजे. जशी बेसिक सेवा, जसं मनुष्याला विविध आजार असतात, BP, ब्लड प्रेशर असते, आणि
हार्टचे आजार असतात किंवा असे कुठले तरी जे नॉर्मल थायरॉईड वगैरे जे आजार असतात त्याची जी नित्य गोळी आपण घेत असतो की त्या आजारातून मुक्तता होण्यासाठी आणि पेन रिलीफ होण्यासाठी, तर त्याचप्रमाणे ही जी एक तारक मंत्राची गोळी आहे ही सर्वांनी घ्यावी. आणि तारक मंत्र हा मुलांना अगदी शिकवावा म्हणजे शिकवावाच, कारण लहान मुलांच्या कोरड्या मनावर जर तुम्ही तारक मंत्राचे जर शिंतवडे जर शिंपडले ना, तर भविष्यामध्ये महाराज त्यांना कृपाशीर्वाद देतील. कारण या तारक मंत्राचं महत्त्वच तेवढं आहे. तो जर तुम्ही कुठे खूपही मोठ्या संकटात आले आणि संकल्प करून जर तारक मंत्र केला ना 108 वेळा, तर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सांगतो तुम्हाला की तो जो तारक मंत्र आहे तो अतिशय फळ आणि निर्मुक्त करणारा आहे. या तारक मंत्राचं पठण अनेक लोकांनी, भक्तांनी, सेवेकरांनी केलं आणि त्यातून निर्मुक्ता झालेल्या आहेत. फक्त हा मंत्र स्वयंसिद्ध आहे, याला कुठल्याच प्रकारची सिद्ध होण्याची गरज नाही आहे. कारण महाराज प्रत्यक्ष आज हम गया नाही जिंदा आहे म्हणून या पृथ्वीवर आहेत. आणि आपण सुद्धा या सेवेच्या माध्यमातून आज या निमित्त मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या तारक मंत्राचे अनुभव जर तुम्हाला विविध गोष्टीतून आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये महाराजांचरणी नित्य टाका आणि तुमची कमेंट जरूर टाका की तुम्हाला तारक मंत्राचं काय बेनिफिट भेटलं. कारण आजपर्यंत हजारो लोक असे बघितले की त्यांनी तारक मंत्र ऐकूनसुद्धा त्यांना अनुभव आलेले आहेत. म्हणून या तारक मंत्राचं पठण जर आपण नित्य नियमाने 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळा केलं तर आपल्याला निश्चितच फळ भेटेल आणि आपले जे काही अडलेले प्रश्न असतील ते मार्गी लागतील. आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या नेहमी पाठीशी राहतील. आणि महाराजांचं वाक्यच आहे, भिवू नकोच, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.